जय भीम. मी गौतम ओवळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे रिप्लाय टू कॉमेंट्स. आता तुमच्या मनामध्ये जर प्रश्न निर्माण झाला असेल की मी असं का म्हणतोय की रिप्लाय टू कॉमेंट्स, तर मित्रांनो साधं सोपं उत्तर आहे की 3 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केला आणि त्या व्हिडिओचं कॅप्शन होतं आणि या व्हिडिओला खूप लोकांनी अप्रिशिएट केलं. म्हणजे या 2-3 दिवसामध्ये तो व्हिडिओ जवळजवळ 45,000 लोकांनी बघितला आणि त्या 45,000 लोकांमध्ये जवळजवळ 90 ते 95% लोकांचं असं मत होतं की अतिशय मार्मिकपणे तुम्ही तुमचे विचार मांडले. खूप छान. जय भीम भाऊ, तुमच्या मनातले विचार तुम्ही अतिशय योग्य प्रकारे मांडलेत किंवा तुम्ही हे जे विचार मांडले ते अगदी करेक्ट आहे. अशा या सर्व अभिनंदन किंवा फक्त जय भीम, खूप छान विचार मांडलेत, अशा पद्धतीच्या सर्व कॉमेंट्स होत्या. आणि मित्रांनो, हे जर बघितलं तर मग मला असं वाटलं की मी जे माझं मत मांडलं, घटना कोणती आहे की राजेंद्र गवई आणि सुजात आंबेडकर यांची जी काही वक्तव्य आली यावर मी जे माझं मत मांडलं ते मत हे फक्त माझं नव्हतं, तर बऱ्याच लोकांना तसं वाटत होतं, परंतु ते माझ्या तोंडून फक्त मी बोललोय. कारण ते मत महाराष्ट्रातील तमाम जे काही आंबेडकरवादी विचाराचे लोक असतील किंवा सत्य पद्धतीने विचार करणारी असतील, अशा लोकांना ते माझं मत पटलं. त्यामुळं मला असं वाटतंय की हे माझं मत नसून महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरवादी किंवा सत्यता मानणाऱ्या लोकांचं ते मत होतं. ते फक्त माझ्या तोंडून बोललं एवढाच विषय. आता मित्रांनो, त्याबद्दल ज्या मंडळींनी माझ्या मताशी सहभागी झाले, सहमती दर्शवली, त्या सर्वांचं मी अगदी मनापासून आभार मानतो. आणि मित्रांनो, राहिली गोष्ट की 5% लोकांची. या 5% लोकांमध्ये जी काही मंडळी आहेत की ज्या मंडळींनी काही प्रश्न विचारले, खोचकपणे प्रश्न विचारले, काही लोकांची नावं सुद्धा त्यामध्ये ऍड केलीत की याबद्दल तुम्ही काय म्हणणार. कारण त्यांना असं म्हणायचं होतं की राजेंद्र गवई बद्दल तुम्ही जर असं बोलत असाल तर मग ह्या ज्या काही लोक आहेत दुसरी, त्यांची सुद्धा तीच जर विचारसरणी असेल तर त्याबद्दल तुमचं मत काय. खोचक प्रश्न आहे. काही लोकांनी त्यावर अजून वेगळ्या पद्धतीची मतं मांडलीत आणि त्या लोकांनी जे काही आपल्याला मतं मांडलीत, जसं मित्रांनो भारत देश हा आपला लोकशाही प्रधान देश आहे. भारत देशाला घटना मिळाली, घटनेचा अंमल चालू झाला आणि म्हणून आपल्याला आपल्या मनातील विचार मांडण्याचं स्वातंत्र्य या भारतीय राज्यघटनेनं दिलं. म्हणून आज आपण व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इन्स्टा असेल, यूट्यूब असेल, यावर आपली मतं मांडू शकतो. अदरवाईज याच्या अगोदर असं मतं मांडायला आपल्याकडे प्लॅटफॉर्म नव्हता आणि आपल्याला बोलू सुद्धा दिलं जात नव्हतं. किंवा ज्यांनी कुणी आपल्याला हे बोलण्यासाठी हे स्वातंत्र्य दिलं असेल त्यांचे शतशः नमन किंवा शतशः धन्यवाद. आता मित्रांनो, चला आपल्या विषयाकडे वळूया की मग मी आज ज्या मंडळींनी हे खोचक प्रश्न विचारलेत त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं. कारण त्यांच्या मनामध्ये आलेले प्रश्न, आता मी माझ्या मनात आलेलं प्रश्न होतं, विचार ते मांडले, त्यांनी ते ऐकले, त्यावर त्यांना जे वाटलं त्यांनी ते मला कॉमेंट्समध्ये प्रश्न विचारलेत, त्यांना सुद्धा आपण उत्तर देणं गरजेचं आहे. परंतु मित्रांनो, मी एवढं तुम्हाला अगदी विनम्रपणे सांगतो की मी जे म्हटलंय ते पूर्णतः मला जे वाटतंय, मला जे कळलं किंवा मला जी माहिती मिळाली त्याच्यामधून मी तुमच्याशी बोलतोय. पण जर तुम्हाला प्रश्न निर्माण होत असतील मित्रांनो, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे की जर आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असतील तर त्याच पद्धतीने ती उत्तर शोधण्याची तयारी सुद्धा आपण ठेवली पाहिजे. आणि प्रश्न निर्माण होतो याचा अर्थ तुम्हाला उत्तर सुद्धा शोधायचं असतं. पण तुम्ही मांडले, अतिशय चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो, बघूया की मी ज्या लोकांनी या व्हिडिओला अप्रिशिएट केले त्यांचं मनपूर्वक आभार मानले आणि ज्या लोकांनी प्रश्न विचारले त्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊयात. त्यामध्ये पहिला जो प्रश्न होता तो प्रश्न असाही होता की त्यांच्याच घराण्यातला एक मेंबर, उदाहरण नावच घ्यायचं झालं तर राजरत्न आंबेडकरांनी जी काही प्रतिक्रिया दिली त्यावर तुमचं मत काय. म्हणजे परत मलाच विचारलंय
तर मित्रांनो स्पष्ट तुम्हाला सांगतो आणि तो पहिला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही हे बघा। जय भीम, नमो बुद्धाय। सबसे पहले तो मैं आज आप सभी लोगों के माध्यम से भारत के सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस ऑफ इंडिया बने भारत के पहले बुद्धिस्ट व्यक्ति जस्टिस BR गवई, इनकी नियुक्ति पर मैं अंबेडकर परिवार की ओर से और द बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया की ओर से मैं जस्टिस BR गवई इनको बहुत बहुत बधाई देता हूं। ये बात मैं पब्लिकली इसलिए ये लाइव करके इसलिए कह रहा हूं क्योंकि महाराष्ट्र में एक विवाद छिड़ गया है। हमारे किसी परिवार के व्यक्ति ने पब्लिकली स्पीच में ये कह दिया है कि जस्टिस BR गवई या ये धर्म से अगर बौद्ध है लेकिन फिर भी वो अंबेडकराइट नहीं है, इसलिए उनको बधाई नहीं, हम बौद्धों ने नहीं देनी चाहिए, या बौद्धों ने वो केवल बौद्ध है इसलिए उनके पीछे नहीं जाना चाहिए, ऐसी कुछ अभद्र टिप्पणी उनके स्पीच में की है। और इसलिए मुझे आज ये लाइव आकर इस बात का खंडन करने पर मैं मजबूर हो गया हूं, क्योंकि लोगों में ये मैसेज जा रहा है कि अंबेडकर परिवार ये जस्टिस BR गवई इनके चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनने पर खुश नहीं है। तो ऐसी बात नहीं है। जिन्होंने ये टिप्पणी दी है उनकी और गवई फैमिली की जो पॉलिटिकल द्वंद्व है वो इस वजह से उन्होंने वो शायद दी होगी। जस्टिस BR गवई ये बौद्धों के पहले चीफ जस्टिस ऑफ इंडिया बघितलात। आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर हे राजरत्न आंबेडकर घराण्यातले आम्ही आहे असं सांगतायत, पण वागताना कसं वागतायत हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल। आता राजरत्न आंबेडकरांनी जे काही वक्तव्य केले ते 100 नाही 200% चुकीचं आहे, पॉलिटिकली गेम टाकल्यासारखं आहे किंवा मुद्दाम असं म्हटलंय असं माझं स्पष्ट मत आहे। कारण काय की मी जर राजेंद्र गवईंचा व्हिडिओ पाहू शकलो, मी जर सुजात आंबेडकरांचा व्हिडिओ पाहू शकलो, तर राजरत्न आंबेडकर हा व्हिडिओ पाहू शकले नाहीत का? बघितलाय, परंतु त्याच्यामध्ये ते असं म्हणतायत की आमच्या घराण्यातल्या कुणीतरी एका व्यक्तीने, का सुजात आंबेडकर म्हणायची लाज वाटते? आमच्या घराण्यातला सुजात असा बोलला असं म्हटलं असतं तरी तुम्ही आंबेडकर घराण्याशी कनेक्ट आहात, आंबेडकरवादी आहात किंवा आंबेडकर घराण्याचा वारसा आहे तुमच्याकडं असं मला वाटलं असतं, पण त्या बोलण्यातून ते तसं दिसत नाही। आमच्या घराण्यातला कुणीतरी व्यक्ती म्हणजे तुम्हाला कुणी गोष्ट सांगितली आहे का? हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला नाही का? अनेक प्रश्न निर्माण होत आहेत मित्रांनो। आणि मग जर तुम्ही नाव घेत नसाल तर हवेत तीर मारताय का? आणि मग हे जर करत असाल तर तुम्ही 100% चुकीचं बोलताय असं दिसतंय। आणि त्यामध्ये फक्त सुजात आंबेडकरांनी असं सांगितलंय की या व्यक्तींनी म्हणजे राजेंद्र गवई आणि त्यांचे वडील म्हणजे रामकृष्ण सूर्यभान गवई यांनी आंबेडकरी चळवळ विकून खाल्ली, हा त्याचा मतितार्थ होता। आणि हे काय म्हणतायत की भूषण गवई ज्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झालेत त्यांना बधाई देऊ नका म्हणजे शुभेच्छा देऊ नका, सुजात आंबेडकर असं म्हणाले? अजिबात नाही, विचारसरणीचा विषय इथे आहे। आणि ते काय सांगतायत की शुभेच्छा देऊ नका असं म्हणालेत आणि आमच्या घराण्याकडून आम्ही शुभेच्छा देतो। अरे भाऊ, सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, पण तुम्ही ज्या ठिकाणी म्हणताय ना की ह्या शुभेच्छा, ते चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे। आणि पुढे तुम्ही काय सांगताय की राजकीय त्यांचं द्वंद्व आहे। काय राजकीय द्वंद्व आहे? राजेंद्र गवई जो आज आहे ना नागपूरमध्ये आणि बाळासाहेब आंबेडकर जे काही मोर्चे आंदोलन विविध प्रश्नावर मोर्चे आंदोलन करतायत, सरकारला धारेवर धरतायत। राजेंद्र गवईंनी कुठला मोर्चा काढलाय राजरत्न आंबेडकर ते तुम्ही सांगाल का? राजेंद्र गवई स्वतःची पोळी भाजतोय तो दीक्षाभूमीच्या याच्यावर आणि तो स्वतःला डॉक्टर वगैरे सांगतोय, ते सगळं वेगळा पार्ट आहे। परंतु राजरत्न आंबेडकरांनी जे काही सांगितलंय हे मित्रांनो, तुम्ही जसं म्हणताय की राजरत्न आंबेडकरांबरोबर तुमची काय प्रतिक्रिया
तर आंबेडकरवादी किंवा आंबेडकर विचाराला या विचारापुरता, की कारण सुजात आंबेडकरांनी असं म्हटलंच नाही आणि हा जर माणूस असं म्हणत असेल तर हा आंबेडकरवादी नाही, याच्या मागे आंबेडकर नाव लागलंय, हे सुद्धा चुकीचं आहे असं मला वाटतंय. कारण काय की ही जर घटना घडली तर तो आंबेडकर घराण्याचा वारस म्हणून जे घडलं ते त्यांनी मांडायला पाहिजे होतं, काहीही असेल, पण ते त्यांनी तसं केलं नाही. ही दुटप्पी भूमिका आहे त्यांची आणि हे न पटण्यासारखं आहे. मित्रांनो, पुढे जर एकाने तर त्यांच्या खालच्या जर कॉमेंट्स बघितल्या, तुम्ही युट्यूबवर जा आणि त्यांनी जो काही व्हिडिओ टाकलाय तो त्यातला हा छोटासा भाग मी काढलाय, पण संपूर्ण तुम्ही बघितला आणि त्याच्या खाली कॉमेंट्स जर बघितल्या तर मग माणसं, आंबेडकरवादी माणसं किंवा बाबासाहेबांना मानणारी माणसं सगळ्यांना फाट्यावर टाकतायत, कोणाची गय करणार नाहीये आणि ती गय करतच नाहीयेत, लक्षात घ्या. खाली कॉमेंट जर बघितल्या तर तुमच्या ते लक्षात येईल. पुढे एकाने तर असं म्हटलंय की बाबासाहेब आंबेडकरांची जी काही चळवळ आहे या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र तर कर्मभूमी आहे बाबासाहेबांची, पण या महाराष्ट्रामध्ये जसं उत्तर प्रदेशमध्ये बाबासाहेबांचं मिशन म्हणजे काशीरामनी आणि मायावतींनी चालवलं आणि त्या ठिकाणी सत्ता भोगली, महाराष्ट्रामध्ये तसं का घडत नाहीये? आणि मग मित्रांनो, हा जर एखाद्याने प्रश्न विचारलाय मला तर त्याचं उत्तर सुद्धा हेच होतं की जे सुजात आंबेडकर जे सांगतायत ना तुम्हाला, पण न्यायाधीश गवई हे आतापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांवरती चालत आलेले नाहीयेत, हे तितकंच सत्य. आपण बघितलं असेल तर त्यांच्याच बंधूंनी या महाराष्ट्रामधली आंबेडकरवादी चळवळ विकून खायचं काम रासू गवईंनी केलंय. की ह्यांनी चळवळ विकून खाल्ली ती कशी, तर उदाहरण देतो. बाबासाहेबांच्या नंतर 1996ला, तुम्हाला तर माहितीच आहे, 1972ला या देशामध्ये 29 मे 1972ला दलित पॅन्थरची स्थापना झाली आणि ती आपल्या लोकांवर अन्याय अत्याचार होतोय म्हणून झाली. त्यामध्ये जवी पवार, नामदेवराव ढसाळ, राजा ढाले ही मंडळी प्रामुख्याने पुढे होती. त्यानंतर आठवले, जोगेंद्र कवाडे, बाळासाहेब आंबेडकर सुद्धा नंतर आलेले. परंतु ह्या मंडळीने ज्यावेळेस ते स्थापन केलं, ते जी मुवमेंट होती ती खूप मोठी मुवमेंट होती, इतिहासाने त्याची नोंद घेतली. आणि ते बघितल्यानंतर मग भारतामध्ये आता रिपब्लिकन पक्ष, बाबासाहेबांच्या विचाराचा रिपब्लिकन पक्ष आणायचा म्हणून 1996ला रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष कोण हा तिढा निर्माण झाला आणि मग त्यासाठी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. त्या निवडणुकीमध्ये राजा ढाले, जोगेंद्र कवाडे, तरवटकर, रासू गवई, इकडे रामदास आठवले ही मंडळी त्यामध्ये निवडणुकीला उभी राहिली. आणि इकडे जर बघितलं तर निरीक्षक म्हणून कोण होते, तर बाळासाहेब आंबेडकर तथा प्रकाश आंबेडकर. परंतु सगळीकडे ज्यावेळेस मतदान झालं त्या सर्व मतदानामध्ये राजा ढाले यांनी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष व्हावं असं लोकांचं मत होतं. परंतु रासू गवई, रामकृष्ण सूर्यभान गवई, राजेंद्र गवईचे वडील अडून बसले, मी ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, मग मलाच मिळालं पाहिजे अध्यक्षपद. आणि मग त्या ठिकाणी दबावापोटी किंवा लोकांनीही मांडलं की ठीक आहे, ज्येष्ठ आहे माणूस, चला हरकत नाही, त्यांना अध्यक्षपद दिलं. आणि त्यानंतर त्यांनी सगळी मंडळी आपल्या घरातली भरली आणि ती रिपब्लिकन पक्षाची कार्यकारिणी आपल्या ताब्यात ठेवली. आणि मग मित्रांनो, त्या अगोदर जे काय वातावरण रिपब्लिकन पक्षाचं किंवा दलित पॅन्थरचं तयार झालं होतं, हे वातावरण पाहता या मंडळींना रिपब्लिकन पक्षाची मोठी ताकद आहे, त्यामुळं यांचे पुढचे राजकीय प्रवास सुकर झाले. त्यामुळं रासू गवई जे आहेत ते राज्यसभेचे, लोकसभेचे, विधान परिषदेचे 30-30 वर्ष ते तिथं आमदार राहिलेत, खासदार राहिलेत आणि यांना मंत्रिपद मिळालेली आहेत. हे सर्व जर बघितलं तर ह्या रिपब्लिकन पक्षाच्या ताकदीमुळं. आणि त्यानंतर 1998ला तर तुम्हाला माहितच आहे, रिडोलॉजचा प्रयोगही झाला. परंतु काँग्रेसकडे म्हणजे जी लोक अपवृत्तीचे असतात त्या मंडळींच्या बरोबर डावपेचामध्ये आलं आणि रासू गवईंनी काँग्रेस चिटकून धरला. इकडे जोगेंद्र कवाडे बाहेर पडले. रामदास आठवलेंना तर तुम्हाला तर माहितच आहे, जिकडे सत्ता तिकडे, कारण ते जिकडे जातील ते म्हणतात माझी सत्ता येते.
बरोबर आहे अगदी. आणि त्यामुळं मग पुन्हा आंबेडकरी चळवळ नेस्त नाबूद झाली असं म्हणायला हरकत नाही. लक्षात आलं. आणि मग कशी सत्ता येणार? सत्तेचे लालची जास्त इथे आहेत, कारण यांना मंत्रीपद पाहिजेत. आणि यांच्याकडे जरी मंत्रीपद असतील तरी यांची ताकद काय? ज्यावेळेस 4 जण एकत्र होते त्यावेळेस त्याची ताकद दलित पॅंथरनी दाखवलेला दणका याच्यामुळे दिसून येत होती. परंतु आपापले गट तट निर्माण केले आणि ही मंडळी बसली आपापली दुकानं मांडून. असा हा प्रकार आहे. त्यामुळं सत्ता येऊच शकत नाही आणि सत्ता येणार नाही याची काळजी येथील मनुवादी सरकार किंवा मनुवादी विचारसरणीची राजकीय मंडळी घेत आहेत. कारण तोडा आणि फोडा हे त्यांचं धोरण आहे आणि त्याच्यामध्ये जी लालची असतील ते त्यांच्या बगलेला जाऊन उभे राहत आहेत. म्हणून ते मंत्रीपद त्यांना मिळत आहेत. आणि तुम्हाला माहितच आहे की प्रत्येक महाराष्ट्रातील नाही देशातील लोकांना प्रश्न पडलेला आहे की या व्यक्तीला एक खासदार आमदार नसताना मंत्रीपद कसं मिळतं? बघितलं प्रश्न आहे हा. त्याचं कारण यामध्ये दडलेलं आहे. काही करायचं नाही, सरकारच्या विरोधात ब्र सुद्धा काढायचा नाही, मंत्रीपद मिळते, लाल दिव्याची गाडी मिळते. मग त्याच्या मागं सत्ता आहे म्हणून त्याच्या मागं पळणारी मेंढरं सुद्धा भरपूर आहेत. तीही डोळ्याला झापडं बांधून किंवा कानावर बोट हात ठेवून चालतायत. कारण आपल्याही काही चहा पाण्याची पोटा पाण्याची व्यवस्था होईल म्हणून. पण किती होते चांगली गोष्ट आहे, ज्यांची होत असेल त्यांची चांगली गोष्ट आहे. पण जो आंबेडकरवादी आहे तो अजूनही बाळासाहेबांच्या बरोबर आहे. मित्रांनो की पुढचा एकाने तेच कॉमेंट्स केलं की रामदास आठवलेंबद्दल तुमचं काय मत आहे? तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की ते जरी केंद्रामध्ये मंत्री असतील सरकारमध्ये, मग दलितावर अन्याय हो कोणावरही अन्याय हो, ते कधी जात आहेत? सगळं झाल्यानंतर महिना 1.5 महिन्यांनी. हाथरसचं प्रकरण तुम्हाला माहितच आहे. केंद्रातले मंत्री आहेत 2 महिन्यांनी नंतर जात आहेत. आपल्या परभणीमध्ये झालं किंवा औरंगाबादमध्ये झालं, दंगल झाली, भीमा कोरेगाव झालं, हे कधी गेले काय केले हे तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि त्या प्रकरणामध्ये हिराहिरानं भाग घेऊन ते प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न कोण करते? तर ते आंबेडकर घराण्याचा वंशज म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये, तुम्ही डोळ्याने पाहताय. एखाद्याला न्याय मिळवून द्यायचा असेल त्यासाठी बाळासाहेब आंबेडकरच आहेत. कालही आंबेडकर होते आणि आजही आंबेडकरच आहे. त्यामुळं हे मंत्री जर असतील आणि यांची खरंच ताकद असेल, केंद्रीय मंत्री आहेत ना, यांची ताकद असेल, सरकारच्या विरोधात एक गोष्ट बोलून दाखवावी किंवा सरकार जी आता करते त्याच्या विरोधात एखादी गोष्ट बोलावी. केंद्रामध्ये कविता करून मंत्रीपद मिळत असेल तर काय कष्ट करायची गरज आहे? भारतीय संविधानाच्या प्रती फाडल्या जातात, जाळल्या जातात, त्यावेळेस केंद्रीय मंत्री एक शब्द बोलत नाहीत. आणि मग तुमच्या लक्षात येत असेल की अशा गोष्टीवर त्यांच्याकडून हे बाईट घेणारे बिंडोक लोक, हे मीडियावाले सुद्धा बिंडोकच आहेत की त्यांची बाईट काय घेण्यासारखं आहे त्याच्यामध्ये. ते रिपब्लिकन पक्षाचे मोठे अध्यक्ष नेते होते. ठीक आहे, कुणाला आरोप काय कुणी करत असतील, पण एका आपल्या समाजाचा एक बौद्ध माणूस, त्यांचे वडील रासू गवई रिपब्लिकन पक्षाचे अनेक वर्ष अध्यक्ष राहिलेले आहे. विधिमंडळामध्ये त्यांचं अत्यंत महत्वाचं काम होतं. ते लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये ते राहिलेले आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीला वाढवण्यात त्यांच्या वडिलांचा मोठा फार सहभाग आहे. त्यामुळे ते आंबेडकरवादी नाहीत असा आरोप करणं चुकीचं आहे. कोणाला काय झालं त्याच्यात काय हे करण्यासारखं? तर मित्रांनो, जे ते बोलतायत ते त्याच विचाराची ही एका विचारधारेची मंडळी आहेत असं माझं मत आहे. आणि त्यामुळं इथं सत्ता ज्या लोकांना वाटतंय की या महाराष्ट्रामध्ये खासदार आमदार निवडून आले पाहिजे, त्यांनी आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ राहावं, आंबेडकर चळवळीमध्ये सहभागी व्हावं, आंबेडकर चळवळीमध्ये सहभागी व्हायचं आणि गद्दाराच्या गोठ्यामध्ये मात्र जायचं, ही दुटप्पी भूमिका चालणार नाही. तर बाबासाहेबांचे जर तुमच्यावर उपकार असतील तर तुम्हाला बाबासाहेबांचं मिशन पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला आंबेडकरवादीच व्हावं लागेल. जातीचा धर्माचा पंथाचा म्हणून कोणीही कोणाला मदत करत नसतं.
तर माणसाशी माणसाला गरज पडली, माणसाचे विचार जुळले तर एकमेकाला ते मदत करतायत, मदत करतील. पण जातीचं आहे म्हणून कुणी करत नाही मदत कोणाला. येतंय लक्षामध्ये. आणि मग बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका काहींचं मत आहे की संदिग्ध वाटते. इलेक्शन आले की ते त्यांचं स्वतःचं, अरे हो, त्यांचं भूमिका संदिग्ध वाटते कारण मागचा इतिहास तुम्हाला माहित नाहीये. बाळासाहेब आंबेडकर राजकारणामध्ये जेव्हापासून आले त्यावेळेस पासूनचा इतिहास जर बघितला, की ज्या घडामोडी घडल्या ते जर बघितलं, तर मग बाळासाहेबांची भूमिका संदिग्ध वाटणार नाहीये. बाळासाहेब आंबेडकरवादी किंवा बहुजन समाजाला जाग करण्याचं काम करतंय. आणि बहुजन समाज जागा झाला, बाळासाहेब आंबेडकरांना सत्ता मिळो नाही तर न मिळो. बाळासाहेब आंबेडकर सांगतायत की एकटा मी मंत्री झालो, केंद्रात मंत्री असलो की महाराष्ट्रात फरक पडणार नाही. लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे, दबाव गट निर्माण झाला पाहिजे. काही झालं की लोक जर रस्त्यावर येणार असतील न्याय मागण्यासाठी, तर सरकारवर त्याचा दबाव येतो आणि ते काम आपलं होतं. बाळासाहेबांना हा बदलाव पाहिजे म्हणून ते जाग करण्याचं काम करतायत. अन्यथा आज तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, बाळासाहेबांनी फक्त एक भूमिका घेऊन बघावी. एक भूमिका, सरकार जे आहे त्याच्याशी फक्त कमिटमेंट करावी की मी तुमच्या सरकारमध्ये यायला तयार आहे. हे जे काही आहेत ना, हे गवई, कवाडे, आठवले यांचे नामो निशान मिटतील, यांची दुकानं बंद होतील, धंदे बंद पडतील, खायचे वांदे होतील. आता तुम्ही म्हणाल कसं असं होणार आहे? नाही होणार, कारण यांनी भरपूर कमवलंय बाबासाहेबांच्या नावावर. पण बाबासाहेबांची चळवळ मात्र रुखवून ठेवली, अडवून ठेवली असं म्हणावं लागेल. आणि अडवण्याची तर बाळासाहेबांच्या चळवळीला खूट मारण्याची किंवा बाळासाहेबांची चळवळ खुटवण्यासाठी तर यांना सगळं दिलं जातंय ना. आणि ती चळवळ थांबवण्याचं तर हे काम करतायत ना. आणि प्रत्येक वेळी जर बाळासाहेब आंबेडकर प्रत्येक ठिकाणी आंदोलनामध्ये जात असतील, त्यांना सपोर्ट करत असतील, त्या लोकांमध्ये ऊर्जा भरत असतील, तर बाळासाहेबांच्या विषयी संदिग्धता भूमिका घेण्यात काय अर्थ आहे? राहिली महत्वाची गोष्ट की त्यांच्या घराण्यामध्ये जे आनंदराज आंबेडकर असतील, बाळासाहेब आंबेडकर असतील, यांनी स्वतःचे पक्ष निर्माण केले. आणि बाबासाहेबांनी सांगितलंय की बाबासाहेबांनी प्रत्येकाला अधिकार दिलाय स्वतःच्या मताप्रमाणे वागण्याचा, पक्ष संघटना निर्माण करण्याचा. आणि तुम्ही सर्वसामान्याबरोबर या घराण्याची तुलना करताय, याचं मला नवल वाटतंय. आता काही कॉमेंट्स तर अशा आल्यात की बाबासाहेबांनी त्यांच्याच घराण्यामधल्या माणसांना त्यांच्याच संस्थेवर, उदाहरण द्यायचं झालं तर मिलिंद महाविद्यालय जे आहे आपलं, त्याच्यामध्ये त्यांच्या घरातल्या कोणाला नाही टाकलं. सिद्धार्थ विद्यालय जे आहे त्याच्यामध्ये कोणाला नाही टाकलं. का? तर बाबासाहेब घराणेशाहीला विरोध होता म्हणून त्या संस्थेवर बाबासाहेबांनी टाकलं नाही, स्वतःच्या घरातली मंडळी टाकली नाहीत. हे योग्य आहे की अयोग्य आहे? याचा अर्थ असं म्हणायचंय का की मग आता त्यांच्या घराण्यातली मंडळी त्यावर गेली नाही पाहिजे? मग तुम्ही तुमचं जे घर असेल, एखादं उदाहरण घ्या, तुम्ही तुमचं घर आहे, त्याच्यामध्ये तुमच्या ज्या घरामध्ये जी मंडळी असतील ते घर बांधा, चांगलं व्यवस्थित करा, ते घर सोडून द्या, दुसरीकडे कुठेतरी झोपडीत जाऊन राहा. कारण घराणेशाहीला विरोध. कुठल्या पद्धतीचे विचार करताय आणि काय विचारताय त्यालाही मर्यादा असली पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं की जो चळवळ आंबेडकरवादी असला पाहिजे, पण आंबेडकरवादी नाही तर आंबेडकराला एक गद्दारी करणारी मंडळी जास्त आहे या ठिकाणी. आणि म्हणून आठवल्यांचं तर तुम्ही बाईट्स ऐकलीच असेल की खूप मोठे नेते होते ते. हो, नेते होते ना, बघितलंय, नेते होते ते. चळवळीची वाट लावणारे हे नेते, एका विचाराची माणसं, एका विचाराच्या माणसांची स्तुती करणारच आहेत ना. आणि मग जो सत्य बोलतो तो लोकांना आवडत नाही, जो गोड गोड बोलतो, लोकांना घुळवट ठेवतो, तो मात्र आवडतो. पण लोकांनी एक विचार केला पाहिजे की खरंच आपला एकही मंत्री नाही. आज जर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर ज्याच्याकडे जास्त आमदार आहेत त्याला कुठलं तरी खातं द्या, नंतर त्याचा शपथविधी होईल, नंतर असं करू, नंतर त्याला एखादं खातं दिलं जाईल. म्हणजे काही जे आहेत त्यांना काही मिळतही नाही. पण इथं ज्यांच्याकडे काहीच नाहीये ते डायरेक्ट इथं नाही, डायरेक्ट केंद्रात मंत्री. हे षडयंत्र तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि मग सत्तेच्या मागं धावणारी, चहा पाण्यासाठी पडणारी मंडळी खूप असतात. कामधंदे तरी काय आहेत त्यांच्याकडे. त्यामुळे मित्रांनो, हे जे आहेत हे आंबेडकरांच्या चळवळीला
अडवणूक करणारी मंडळी आहेत आणि ही मनुवादी चळवळींनी पाळलेली पिल्लं आहेत, हे माझं मत आहे. पुढे एक विषय असा निघतो की हे जे काही आपण मांडतोय ही आंबेडकरी चळवळ आहे आणि ह्या आंबेडकरी चळवळीमध्ये तुम्ही जे कॉमेंट्स करताय त्याच्यातून मला सुद्धा काही गोष्टी शोधाव्या लागतात, त्या बघाव्या लागतात, त्याचा संदर्भ कुठं काही सापडतोय का. आणि मित्रांनो, जर प्रश्न निर्माण होत असेल तर ते उत्तर शोधण्यासाठी प्रश्न निर्माण होतोय. आणि मला असं वाटतंय की आपल्याकडे आज स्वातंत्र्य मिळाले. आपल्याला व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इन्स्टा आहे, युट्यूब आहे, याच्यावर स्वतःचे विचार मांडायचे. तुम्हाला बाबासाहेबांची वेगवेगळी पुस्तकं आहेत, ती पुस्तकं जर वाचली तर मग आंबेडकरवाद काय आहे. एक मित्र आहे, त्यांनी मला विचारले की तुम्हाला खरंच आंबेडकर कळलेत का, बाबासाहेब आंबेडकर कळलेत का. मित्रा, मला जेवढे कळले तेवढे मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि ते मला जर कळले नसतील, तुला जर असं वाटत असेल तर तो तुझा विचार आहे. की मला जे वाटलं की मी मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि मला एवढंच कळतं की जो कष्ट करतोय, जो समाजाप्रती, मग समाजाप्रती ते जाती धर्माचा पंथाचा विचार नाही, त्या विचाराची लढाई आहे, विचाराची लढाई आणि हजारो वर्षापासून चालत आलेली लढाई. मग त्याच्यामध्ये आंबेडकरवादी जो असेल की बहुजन समाजाला न्याय द्यायचा, अन्याय अत्याचार होत असेल तर तिथं धावून जायचं आणि त्यावर जर आपली मुस्कटदाबी कुणी करत असेल, आपले विचार स्वातंत्र्यावर गदा येत असेल तर आपल्याला बोललं पाहिजे. आपण ते बोललं पाहिजे. अन्यायाच्या विरोधामध्ये आपण आवाज उठवला पाहिजे. हा आंबेडकरवाद मला कळतो, हे आंबेडकर मला कळतात. आता तुझ्या मनात कोणते आंबेडकर आहेत मला माहित नाहीये. जे आंबेडकर मला कळले त्यावर मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. आणि मित्रांनो, हे प्रश्न विचारले म्हणून मला वाईट वाटतच नाहीये, पण या प्रश्नावरून तुम्हाला सांगतोय की आज बौद्धगयेचं जे आंदोलन चाललंय त्याच्यासाठी सुद्धा बाळासाहेब आंबेडकर तिथं जाऊन येत आहेत. आणि ज्या वेळेस माणसांना अन्याय होतो, अत्याचार होतो, त्यावेळेस मात्र आंबेडकर घराणं सुचतं आणि इलेक्शन मध्ये मात्र गट तटाचं राजकारण आणि मग हा आमचा नेता, तो आमचा नेता, आणि काही झालं, अंगावर आलं की मग हे नेते यांना दारातही उभं करत नाहीत. 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी हे त्यांना भेटायला येतात. अशा नेत्यांचे हे कार्यकर्ते असतात. मला असं वाटतं की असं दुटप्पी भूमिका न घेता माणसाने सदसद विवेक बुद्धी जागी ठेवून जर काम केलं किंवा सदसद विवेक बुद्धीला जागे ठेवून जर आपण विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की आंबेडकरवादच हा तुम्हाला टाळू शकतो. अन्यथा मनुवादी सरकार किंवा मनुवादी विचारसरणीचं सरकार आंबेडकरवाद तर धुळीला मिळवण्यासाठीच ठाण मांडून बसलंय किंवा आंबेडकरवाद संपवण्याचंच त्यांनी ठाणलेलं आहे. आणि त्यांच्या गळ्याला जे मासे लागतायत ते आज तुम्हाला सत्तेमध्ये दिसतील. आणि जे आंबेडकरवाद या ठिकाणी जिवंत ठेवण्याची लढाई लढतायत ते तुम्हाला रस्त्यावर दिसतील किंवा सरकारला प्रश्न विचारणारे दिसतील. म्हणून मित्रांनो, तुम्ही सुद्धा आंबेडकरवादी असाल, आंबेडकर विचार मांडणारे असाल तर नक्कीच त्या पद्धतीने लढलं पाहिजे की दुटप्पी भूमिका घेतली पाहिजे. अन्यथा जे काही आंबेडकरवादी असतील ते आंबेडकरवादी हे डुप्लिकेट नसले पाहिजेत. कारण डुप्लिकेट आंबेडकरवादी आपापली दुकानं थाटून बसलेत आणि त्यांवर त्यांचा संसार चालू आहे. माझं असंच मत आहे. आणि म्हणून तुम्ही जे प्रश्न विचारले त्यावर मी जे काही तुम्हाला कॉमेंट्स केल्यात त्यात तुम्हाला आवडतील न आवडतील मला माहित नाही, पण जे मला जेवढं वाटलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि ते तुम्हाला जर आवडलं असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.